बच्चों के स्कूलों की छतों पर आज भी सवाल खड़े हैं और मंत्रियों के बंगलों पर करोड़ों के खर्चे पडे हैं। मित्र हो, सरकारकडे शाळांच्या दुरुस्तीसाठी पैसे नाही, मात्र शासनाकडे मंत्र्यांच्या बंगल्यांच्या देखभाल दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी 92 करोड रुपये आहेत। तर नमस्कार, मी आपला बादलराज। आपण आज बघणार आहोत एका आरटीआयच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार मंत्र्यांच्या बंगल्यावर केलेला करोडो रुपयाच्या खर्चाचा तपशील। मित्रांनो, 2025-26 या आर्थिक वर्षात शासनाने मंत्र्यांच्या बंगल्यांच्या देखभाल दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी 92 कोटी 35 लाख रुपये खर्च केले। एकीकडे राजस्थानमध्ये विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेची इमारत ही कोसळते, त्याच राज्यात 611 शाळांना अजूनही इमारत नाही। अशा परिस्थितीत शासनाने मंत्र्यांच्या बंगल्यावर करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा शाळांच्या दुरुस्तीसाठी जर खर्च केला तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे प्रश्न मिटतील, अशी ही प्रतिक्रिया प्रसार माध्यमांवर उमटत आहे। पेपरफुटी आणि महागाईने त्रस्त झालेल्या जनतेचे शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराचे प्रश्न ऐरणीवर असताना ज्या बाबींना प्राथमिकता द्यायला पाहिजे त्यावर शासनाने प्राथमिकता दिली नाही। शासन मात्र मंत्र्यांच्या बंगल्याकडे लक्ष देऊन त्या गोष्टींना प्राथमिकता देत विद्यार्थ्यांचे प्रश्न मात्र ऐरणीवर ठेवत आहेत। अलीकडे केंद्र सरकारने याच बाबीवर 2014-15 या आर्थिक वर्षात त्यांनी 27 करोड 47 लाख रुपये खर्च केले आणि आज 2025-26 या आर्थिक वर्षात जर आपण हा आकडा बघितला तर 92 करोड 35 लाख रुपयापर्यंतचा निधी त्यांनी सरकारी बंगल्यावर खर्च केला। म्हणजे आजच्या कंडिशनला हा तिप्पट खर्च शासनाने सरकारी बंगल्यावर देखभाल दुरुस्तीसाठी खर्च केला। मित्रांनो, त्याही पलीकडे जाऊन अचंबित करणारे खर्चाचे आकडे मी तुम्हाला देतो। मोदी सरकारने 2014 ते 2026 या 12 वर्षाच्या काळात सरकारी बंगल्यावर 547 कोटी रुपये त्यांनी खर्च केले। मोदी सरकारच्या पहिल्या 5 वर्षाच्या काळात त्यांनी 133 कोटी रुपये सरकारी बंगल्यावर खर्च केले। त्यानंतरच्या दुसऱ्या 5 वर्षाच्या काळात त्यांनी हा आकडा वाढवून 250 कोटी रुपये खर्च केले आणि आज तिसऱ्या पंचवार्षिक मध्ये पहिल्या 2 वर्षीच म्हणजे 2024 ते 26 या 2 वर्षामध्येच 174 कोटी रुपये खर्च केले। हा संपूर्ण आकडा एका आरटीआय मधून मिळालेल्या माहितीनुसार मी तुमच्या समक्ष सांगतो आहे। हे संपूर्ण खर्चाचे आकडे बघून देशातील जनतेच्या भुवया उंचावलेल्या आहेत। आजही ग्रामीण भागातील जर शाळांची परिस्थिती जर आपण बघितली तर अनेक शाळांना वॉशरूमची सुविधा नाही, अनेक शाळांमध्ये फॅन नाही, अनेक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बसायला टेबल नाही। राजस्थान सारख्या राज्यात 611 शाळेला अजूनही इमारत नाही। अशा परिस्थितीमध्ये पीएम केअर फंड मध्ये 8452 करोड रुपये निधी हा 2024 ते 25 या काळामध्ये होता आणि यामधून जर आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी जर निधी खर्च करण्यात आला असता तर असंख्य विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी मदत झाली असती। यावर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके पुढे म्हणतात की जर एक शाळा निर्मितीसाठी जर 8 कोटी रुपये खर्च येत असेल तर या उपलब्ध असलेल्या निधीमधून असंख्य आदर्श शाळा निर्माण करण्यात येईल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल होईल। मित्रहो, यावरून एक विचार करणं गरजेचं आहे की देशातील शाळा ठीक करण्यासाठी शासनाकडे पैसे नाही, मात्र मंत्र्यांच्या बंगल्यावर देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करण्यासाठी 547 कोटी शासनाकडे आहे। ही या आधुनिक भारताची शोकांतिका आहे। तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करून सांगा आणि माझ्या फेसबुक, इंस्टाग्राम चॅनलशी जुडून राहा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत नमस्कार, जय भीम, जय प्रबुद्ध भारत।